झाल्याच्यानंतर त्यांनी त्याला पीक विमे लोकांच्या नावावर महाराष्ट्र जवळपास जेलमध्ये जातात. त्यांना आता काही सुचतच नाही, खायला काही मिळत नाही. त्यामुळं हे असे प्रत्येक घडून आला पाहिजे. आता माझ्या मुलांचा पण सुद्धा नार्को टेस्ट आताच फोन होता. नार्को टेस्ट त्या आरोपींची झाली. आता त्याच्यातही पुढे येईलच. कारण हे यांनी एवढी चूक केली ना, यांनी विनाकारण या मुळे वाढून ठेवली. त्यांच्या जातीच्या मुळावर आल्या. जे गुंडगिरी त्यांना सवय लागली, पैसा कमवणे, गुंडगिरी करणे आणि त्याच्यातून राजकारण करणे. आणि आता काय झालंय ते सगळं बंद झालं. त्यामुळे हे उष्णतेत लेवून झाले आणि तीच लाभार्थी टोळी आता ह्या दोन नेत्याच्या मुळावर आली. यांच्यापासून मराठा समाज तुटायला लागला, दलित मुस्लिम तुटायला लागला, यांच्यापासून बंजारा समाज लांब जायला लागला, त्यांच्यापासून सगळे लोक लांब जायला लागले. आणि त्यांच्याही जातीत आता पण सुरू झाली की ह्या लाभार्थी टोळी या धनेनी यांनी तयार केली. याच्यामुळे आपली जात बदनाम झाली. कारण आमची मराठा समाज या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचं त्यांची. पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीना. आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला लागलं. या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला. आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी. नेमके आम्ही ते होऊ देत नाही. कारण जातीय दंगल झाल्यावर काय चांगले गरीब लोक आहेत त्यांच्या विनाकारण त्यांचा सुद्धा मुळावर येणार आहे की लाभार्थी टोळी त्यांच्या जातीला रोखलीच पाहिजे. आणि धनाची वारंवार नावं त्यांनी थांबले पाहिजे. त्याच्या मुळाशी केली एखादी